लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 17 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि बघा आता रम्या आता युगंधरला कशी मॅन्युप्लेट करते आणि म्हणते, बघ न जीवा कसा भांडला तुझ्याशी, बायकोमुळे भांडला रे, ती बायको आली ना म्हणूनच असा वागतोय तो तुझ्यासोबत. तरी बरं बाबा, जीवा होता म्हणून त्याने त्याच्या बायकोला फक्त सॉरी म्हणायला सांगितलं रे. नाही, हे असंच जर तू काव्याशी उद्धटसारखा बोलला असता ना, तर पार्थने तर तुला तिच्या पायाशी नाक रगडायला लावलं असतं. आणि मी असं ऐकलं की तिने तुझ्या कानाखाली मारली होती म्हणे. आता युगंधरला ते कॉलेजमधला इन्सिडेंट आठवतो बरं का. काव्याने त्याला मारलं होतं ना पार्किंगवरनं, पहिल्या दुसऱ्या एपिसोडमध्येच दाखवलं होतं बघा प्रेक्षकांनो. आता युगंधरला ते सगळं आठवतं आणि रम्याला लक्षात येतं की ती जे बोलते आणि ती जे ब्रेन वॉश करते युगंधरचा, ते वर्क होतंय. रम्या तसा विचार करते आणि मनात म्हणते, म्हणजे त्या युगंधरला म्हणते, युग तुला काही बोलावंसं वाटलं माझ्याशी, काही शेअर करावंसं वाटलं तर सांग. तुला माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं तरी ठीक आहे बाबा, तू कसाही वाग, मी नाही वाईट वाटून घेणार. बरं ठीक आहे युग, जरा बाजूला हो, मी फरशी पुसते इथे. आता युगंधर म्हणतो, अरे राहू दे, मी करू का तुझं काम. लगेच रम्या म्हणते, नको नको रे बाबा, मामी चिडेल ना माझ्यावर तुझं काम केलं तर, तू राहू दे, माझं मी बघतो, सगळं हे मी करून घेतो. म्हणजे आता हिने जे केलंय ते युगंधरच्या कामाला आलंय. म्हणजे युगंधर आता हिच्या पारड्यात पडलाय बरं का प्रेक्षकांनो. आता लगेच रम्या त्याला थँक्यू म्हणते आणि मग लगेच युग ते बेडशीट स्वतः चेंज करायला लागतो. रम्या चेंज करणार असते ऍक्च्युली ते. मग लगेच रम्या म्हणते, युग तुझं काही सिक्रेट असलं तर सांग मला, मी नाही सांगणार कोणाला. युगंधर नुसतं आपल्या रम्याला हो असं म्हणतो आणि चालला जातो. पण रम्या आता खुश होते मनाशी युगंधर गेल्यावर आणि विचार करते, क्या बात आहे रम्या, कालपर्यंत तुझ्यावर आवाज चढवणारा हा युग तुझ्याशी बोलताना आता अचानकच सॉफ्ट झाला. आता जर असंच हळूहळू या युगला घोळात घेते आणि आता हा युग माझ्या घोळात आला की मग नंदिनी आणि काव्याला बरोबर चेकमेट देते. आता इथे बघा प्रेक्षकांनो, ही अनिशा आणि काव्या दोघे जण भेटलेत आणि जिथे काव्या आणि जीवा भेटायचे ना, त्याच टेबलवर ही अनिशा बसलेली असते आणि तिला जीवा काव्याच्या आठवणी येत असतात. तेवढ्यात काव्या आता येते आणि चिडतेच डायरेक्ट अनिशावर आणि म्हणते, तुला हाच टेबल दिसला का, काय ग अनिशा, इथेच का बोलवलंस तू मला. अनिशा म्हणते, शांत हो शांत हो. काव्या म्हणते, अशी कशी शांत हो, तुला काही कळतंय का अनिशा. अनिशा म्हणते, अगं काव्या, तू मूव्ह ऑन व्हायचं ठरवलंयस ना, मग अगं मूव्ह ऑन होण्यासाठी तू अशा गोष्टी शिक की ज्या ज्या ठिकाणी तू भेटलीस जीवाला, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बोललायत हसलायत त्याच ठिकाणी जायचं मुद्दाम, म्हणजे आपण टफ बनतो ग. अरे ही काहीतरी उलटं शिकवतीये काव्याला. असो, आता काव्या विचार करायला लागते या गोष्टीचा. तेव्हा ही अनिशा म्हणते, तुला एवढा उशीर का झाला यायला. अगं देशमुखांची मांजर, अगं तुझ्याशी बोलते मी, काय झालं सांग ना, उशीर का झाला तुला. काव्या म्हणते, हे काय चाललंय तुझं, देशमुखांची मांजर काय. मग अनिशा म्हणते, अगं एवढ्या दिवसानंतर भेटलोय ना आपण, गणपती झाल्यानंतर एवढ्या सुट्ट्या गेल्या मग भेटलोय, सांग ना ग काव्या. अगं अशीच चिडवते ग तुला, देशमुख म्हणतात ना तुला, पार्थ देशमुख मांजर, म्हणून तुला देशमुखांची मांजर म्हणले मी. चल कॉफी ऑर्डर कर. आता ती अनिशाचीच कॉफी पित असते काव्या. तेव्हा अनिशा म्हणते, माझी कॉफी आहे तू तुझी ऑर्डर कर दुसरी. काव्या मग काव्या म्हणते, नाही ग, तू तुझी ऑर्डर कर दुसरी कॉफी, मला ही कोल्ड कॉफी आवडते. अनिशा म्हणते, अगं तू आजकाल उशिरा काय यायला लागली आहेस काव्या. नाही म्हणजे क्लासला पण उशिरा येते, काय झालंय काय. मग आता ही काव्या म्हणते, अगं सगळं सांगते तुला. ॲक्च्युली काल काय झालं माहितीये का, पार्थला ना त्यांच्या क्लायंटने गिफ्ट केली घड्याळ, अगदी एकसारखी ट्विन घड्याळ होती. आणि काय झालं माहितीये का, पार्थने ती मला दाखवली आणि तेव्हा अचानक ती घड्याळ माझ्या हातनं फुटली. आता लगेच अनिशा म्हणते, काय काय वेंधळी आहेस ग काव्या, अगं ग्रीन फ्लॅगचं घड्याळ तू फोडलंस. मग काव्या म्हणते, अगं बाई चुकून झालं माझ्याकडनं, ते मला गिल्ट आलाय ना त्याच गोष्टीचा. मग लगेच अनिशा म्हणते, पार्थ तर तुला म्हणले असतील ना, जाऊ दे काव्या, होतंच असं कधी कधी, काचच आहे ती, तुटलीच असणार, तुझ्या मनाला काचा लागू नये किंवा तुझ्या हाताला काचा लागू नये म्हणून त्यांनी स्वतः उचलल्या असतील ना त्या. काव्याला आता ते आठवतं आणि खरंच पार्थने असंच रिॲक्शन दिलंय हे तिला लक्षात येतं आणि अनिशाला ते आपोआप कळलं सुद्धा. अनिशाला जास्ती माहीत झालाय पार्थचा स्वभाव. चला पार्थला अजून एक ऑप्शन मिळालं, गंमत केली तर. बघा आता काव्या म्हणते, काय ग, अगं तुला कसं काय कळलं अनिशा हे सगळं, एक्झॅक्टली हेच केलं त्यांनी सगळं. आता अनिशा म्हणते, वाह बघ कळलं ना तुला पण, अगं सोन्याचा तुकडा आहे ग, तुकडा आहे ते माझा जिजू.
असं जोडीदार मिळायला नशीब लागतं हं काव्या. ज्यांना मिळतं ना त्यांना कदरच नसते बाई. आता ती काव्याला टोमणा मारते आणि म्हणते इथे मी बॉयफ्रेंड शोधते पण सगळेच डिफेक्टिव्ह पीसेस भेटतात मला. काव्या म्हणते झालं का तुझं बडबड करून? अगं काही कदर नसते ना मला तर ते तुटलेलं घड्याळ रिपेरिंगला टाकून तुला भेटायला नसते आले. अनिशा म्हणते काय सांगतेस काव्या, तू चक्क पार्थचं घड्याळ दुरुस्त करायला गेली होतीस? कुठे ते घड्याळ? मग काव्या म्हणते अगं तिकडेच आहे ग ते घड्याळ. अगं अनिशा खरं तर साधी काच बसवून देणार होते ते 2 तासात घड्याळ पण मीच नको म्हटलं त्यांना. अगं मी त्यांना सांगितलं की चांगली भारीची काच बसवा. चांगली महागडी काच निवडलीये मी. जरा संध्याकाळ होईल म्हणा घड्याळीला ती काच बसवायला पण पार्थ देशमुखांचं एक वेगळं स्टेटस आहे ग, दरार आहे त्यांचा ऑफिसमध्ये. त्यांना असं छान महागडं घड्याळच छान दिसेल ना, अशी चकाचक काच लावणार आहे त्याला. आता काव्या जेव्हा असं बोलत असते ना तेव्हा अनिशा सारखी बघत असते तिच्याकडे. आता काव्या म्हणते ए काय ग? आता अनिशा हसायला लागते तिला आणि म्हणते वा बदल दिसतोय, मांजरीचं म्याव म्याव जरा सॉफ्ट झालाय हा. काव्या म्हणते काय ग अनिशा, अगं तुला काही कळतं? हसू नको. अगं या मांजरीच्या घशात काटा अडकला होता आणि ही मांजर गप्प बसली होती. तुला माहितीये मानिनी काकूंना कळलं की माझं अफेअर होतं. आता अचानक त्या अनिशाला ठसका लागतो हे ऐकल्यावरती घाबरते. आता काव्या म्हणते अगं अगं हळू अनिशा सावकाश. अगं काय झालं तुला? अनिशा म्हणते अगं सावकाश काय? अगं अगं काव्या अगं तुझ्या आयुष्यात असे नवीन नवीन ट्विस्ट कसे काय येतात? अगं त्यांना कळलं का तुझं अफेअर कोणाशी होतं? आता इथून पुढे जीवा आणि नंदिनीचं सीन त्यांनी दाखवलाय. अरे यार प्रेक्षकांना आज जीवा जरा येडा झालाय का? त्याने घरात बघा किती पसारा करून ठेवलाय. नंदिनी आल्या आल्या चिडते आणि म्हणते अगं बाई हे काय आहे सगळं जीवा, अहो किती पसारा केलाय तुम्ही? जीवा म्हणतो अगं माझ्याकडे खूप वेळ आहे ना, मी रिकाम टेकडा आहे ना मग करतो पसारा. आता त्या नंदिनीचं डोकं भणकतं बरं का. ती म्हणते बस करा हा जीवा, खूप झालं आता. कालपासून ऐकते मी रिकाम टेकडा काय चाललंय तुमचं? कुणी काही बोललंय का तुम्हाला? असं का करताय सारखं तुम्ही? जीवा असं दाखवतोय प्रेक्षकांनो जसं काही हा रिकाम टेकडा आहे तर अख्ख्या जगावर उपकारच करतोय. तो नंदिनीला काय उत्तर देतो बघा. हा तो म्हणतो अगं खरं तर बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांनी मला हे बोलून झालंय. मला वाटायचं लोक मस्करी करतात पण बरं झालं तुम्ही लोकांनी मला खडबडून जागं केलं. तुम्ही सांगितलं मला. जीवा बरोबर तुझ्याकडे काही काम नाहीये ना? नाही रिकाम टेकडा आहे मी, कोणालाच माझ्याशी बोलायला वेळ नाहीये. माझ्या मित्रांनाही वाटतंय की मी ट्रेकला जाऊ शकत नाही, त्यांनाही असंच वाटतं मी रिकाम टेकडा आहे. दादाला पण वाटतं मी रिकाम टेकडा आहे, मी त्याच्या बदल्यात ऑफिसला जाऊ शकत नाही. अगं तुला नंदिनी तुला तर वेळ पण नाहीये ग माझ्याशी बोलायला कारण तू प्रचंड कामात बिझी आहेस. मी तर रिकाम टेकडा आहे ग. नंदिनी चिडते आणि म्हणते बस झालं आता. आता एकदा जरी हा शब्द वापरलात ना तुम्ही तर. आता जीवा म्हणतो अगं तुला तर फक्त रिकाम टेकडा या शब्दाने त्रास होतोय नंदिनी. अगं मी तर काही काम करत नाही, माझं काय होत असेल? अगं घरात सगळ्यांना कामं आहेत ग. आईला कामं आहे, बाबाला कामं आहे, दादाला कामं आहे, तुलाही कामं आहे. अगं आशाताईंना पण कामं आहेत ग. फक्त मीच तेवढा रिकाम टेकडा बसलोय. हे प्रेक्षकांनो याला कामं द्यायचे का? भरपूर कामं आहेत माझ्याकडे. मला जरा मदत होईल. असो गंमत केली. मग आता नंदिनी म्हणते अहो काय करताय जीवा, अहो ऑफिसला जाणं तुम्हीच थांबवलं ना, त्याचा दोष तुम्ही इतरांना का देताय? जीवा म्हणतो मी नाही दोष देते कोणाला. मी ऑफिसला जाऊन बघितलं, माझं मन नाही रमत आहे तिथे. मी बघितलं कामं करून पण नाही जमत आहे मला. जे पाठदादामध्ये ते नाहीये माझ्यात, नाही माझं मन रमत. काय प्रॉब्लेम आहे की घरात मी असा रिकाम टेकडा बसलोय ना याचा कोणाला काही फरकच पडत नाहीये. मी रोज उठतोय, खातोय, पितोय आणि झोपतोय. कोणाला काही फरक पडतोय का? नाही. मी एखाद्या कपाटासारखा घरात असणार आहे, कोणाला काही फरक पडणार नाही. आता नंदिनी वैतागते आणि विचार करते अरे यार आता काय करावं? या माणसाला विचारावं तरी त्रास होतो, नाही विचारलं तरी त्रास होतो. अवघड असतं प्रेक्षकांना अशा बायकांचं ज्यांच्या नवऱ्यांना नोकरी नसते. बिचारी नंदिनी. आता पुन्हा काव्य आणि या अनिशाचा सीन दाखवलाय. जरा फोटो पुढे आले आपले तर असो. आता अनिशा म्हणते बापरे मला ऐकूनच भीती वाटते. अगो काव्य अगो काय गो तू का सांगितलं नाही सगळं? आणि त्या जीवाला का प्रोटेक्ट करतेस तू? मग काव्या म्हणते अगं मी जीवाला प्रोटेक्ट नाही करत आहे. अनिशा म्हणते अगं पण तरी सुद्धा तुझ्यावर नाही ते आरोप झाले ना. अगं जे झालं तू ते काकूंना सांगायला हवं होतं ना. तू म्हणाली का नाहीस की इथे तिथे नाही तुमच्या धाकट्या मुलासोबत? आता अनिशाचं तोंड दाबते बरं का काव्य आणि म्हणते अगं ये प्लीज प्लीज गप्प बस. मग अनिशा म्हणते प्लीज बीज काही नाही. अगं तू जीवाला बोलवायचं असतं आणि सगळं क्लिअर करायचं असतं. मग आता ही काव्या म्हणते अनिशा तू वेडी आहेस का? अगं तू जरा डोकं लावतेस का? अगं वाटेल ते बोलतेस तू, तुला कळत का नाहीये? अगं जीवाला मी जर इन्व्हॉल्व केलं नाही या सगळ्यात
ते हे नंदिनी ताईपर्यंत जाऊन पोहोचलं असतं. जीवाला पाठीशी घालत नव्हते मी. माझ्या नंदिनी ताईला त्रास होऊ नये म्हणून मी नाही सांगितलं त्याचं नाव मानिनी काकूंना. का कळत नाहीये तुला? अगं जीवानेच लग्न केलं ना नंदिनी ताईशी. अगं त्याने स्वतःहून लग्न केलंय. आमच्या चौघांमध्ये सगळ्यात आधी नंदिनी ताईच मूव ऑन झाली ग. तुला माहितीये अनिशा, अगं ताईमध्ये आणि जीवामध्ये संवाद खूप छान होतात ग. आमच्या दोघांमध्येही असे कधी संवाद झाले नाही. त्या दोघांचं नातं हळूहळू फुलायला लागलंय. आणि मी असं ते स्पॉइल करू? तूच सांग, तुला योग्य वाटतंय का? आता काव्याने अतिशय सेन्सिबल पद्धतीने अनिशाला उत्तर दिलंय. इकडे आता नंदिनी जीवाला म्हणत असते, संवाद साधा ना माझ्याशी जीवा. अहो प्रश्न सुटतील की. पण काव्याच्या या उत्तराने काव्याने माझं तर मन जिंकलंय प्रेक्षकांनो. तुम्हाला आवडलं का काव्याचं हे उत्तर? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा आता नंदिनी असं बोलते जीवाला, तेव्हा जीवा पुन्हा तिच्यावर डाफरतो आणि म्हणतो, तुला कळत नाहीये का नंदिनी? अगं संवाद साधण्यासारखं काही नाहीये या. नंदिनी म्हणते, अहो बोलून प्रश्न सुटतात हो जीवा. जीवा म्हणतो, माझे प्रश्न सुटत नाहीये माझ्याकडनं, तू काय दुसरे प्रश्न घेऊन बसलीयस? नंदिनी म्हणते, मग ओरडता कशाला एवढे माझ्यावर? तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी. आता जीवा म्हणतो, नको बाई, मला तुझी मदत नको, कोणाचीच मदत नकोय. कशाला तुम्हाला मदत करतेस ग? किती दिवस करणार आहेस तू ही अशी मदत मला? नंदिनी अगं 5-1 महिन्यांनी तर तू निघून जाणार आहेस माझ्या आयुष्यातनं. बरं झालं तुम्हाला घटस्फोट देतेस. अगं तू तरी का राहशील ग माझ्यासारख्या लुझर मुलासोबत? मी काहीच काम करत नाही ना. असं म्हणून तो ती फाईल आपटतो आणि चालला जातो तिथून. आणि पुन्हा लग्नानंतर हे गाणं वाजतं. तर असो, आता पुन्हा अनिशा आणि काव्याचा सीन दाखवलाय त्यांनी. नंदिनीला बिचारीला आलंय टेन्शन, आता काय करावं या माणसाचं. काव्या म्हणत असते, अनिशा तू किती विचार करतेस यार, इतका विचार नको करूस. अगं प्रश्नांना कशाला फाटे फोडतेस? नको टेन्शन घेऊस. अगं नंतर काय झालं तुला मी सांगितलंच नाही. मानिनी काकू रडल्या माझ्याजवळ. अगं सॉरी पण म्हणाल्या त्या मला. तुला माहितीये त्या मला काय म्हणाल्या? की मी उगाच संशय घेतला तुझ्यावर. अगं कसं आहे ना, लोक येतात आपले कान भरतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि असं वाटू शकतं ग त्यांना. म्हणजे ठीक आहे, आता आमच्यात काही प्रॉब्लेमच नाहीये, सगळं काही सॉर्ट आउट झालंय बघ. आणि जीवाला तर याच्यातलं काही माहिती पण नाहीये. जीवा त्याच्या जागी सुखी आहे आणि मी माझ्या जागी शांत आहे. अनिशा आता खुश होते. तिला वाटतं चला जे झालं ते चांगलंच झालं. आता पुन्हा त्यांनी जीवाचा सीन दाखवलाय. आता यार सगळ्यात जास्ती रिकाम टेकड्यात 2 बाया आहे प्रेक्षकांनो. म्हणजे मला तर असं वाटतं जीवा जेवढा रिकामा नाहीये तेवढ्या या दोघी रिकाम्या आहे. घरातलं काम करतात त्या, पण उगी आपलं दाखवण्यापुरतं. आता तिथे जीवा शांत बसलेला असतो ना, तो उगाच जाऊन त्याच्या कानात फुकतात बरं का. म्हणजे दोघी असं दाखवताय रम्या आणि वसुआत्या की एकमेकींमध्ये बोलतात पण जीवाला टोमणे मारत असतात. तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलंच असेल. आता वसुआत्या म्हणतात, अगो किती कामं करायची आहेत रम्या. रम्या म्हणते, आई तुला किती लोकांचं जेवण करायचंय ग अजून? मग वसुआत्या म्हणतात, अगं बघ नंदिनी जाईल आता आनंद आश्रमात डब्बा घेऊन, युग गेलाय बाहेर आणि बाकी सगळी लोक आपापल्या कामासाठी बाहेर गेली आहेत आणि घरात राहिलं कोण? तू, मी आणि मानिनी आणि ती मंजू. आपण 4घीच जणी आहोत. रम्या म्हणते, ए आई काहीतरी गडबड करतेस तू. अगं बोटावर काउंट कर, एवढेच लोक थोडी आहेत घरात. मग वसुआत्या म्हणतात, अगं बरोबर काउंट केलंय मी, बोटावर काउंट केलंय. मग रम्या म्हणते, जीवाचं नाव नाही घेतलं तू. वसुआत्या लगेच म्हणतात, अगं त्याचं काय नाव घ्यायचं, त्या तो सकाळ संध्याकाळ घरातच असतो ना, त्याचं नाव वेगळं कशाला घ्यायचं? आता रम्या म्हणते, नंदिनी बरोबर बोलली, हा जीवा बाय डिफॉल्ट घरात पडूनच असतो, याचं नाव घ्यायची गरजच नाही ना. आता जीवा ते ऐकतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमच्या दोघींचं? तुम्हाला नकोय कमी घरामध्ये? जड झालोय का तुम्हाला? जाऊ कमी घरातून बाहेर? आता जीवा यांना काय दोघीला एवढं महत्व देतोय काही कळलंच नाही मला. असो, तर आता वसुआत्या लगेच म्हणतात, अरे जीवा असं काय बोलतो बाबा? अरे मी असं थोडी म्हटलं. मला सांग, तू दिवसभर रिकामटेकडा असतो की नाही घरामध्ये? आता नंदिनी ते ऐकते बरं का. वसुआत्या म्हणतात, एवढंच बोलले मी, त्याच्यात काय एवढं लागलं तुला जीवा? आणि दोघीचे दोघी मायले की जीवाच्या पाठी हसायला लागतात. आता नंदिनी तिथे येते बरं का आणि जीवाची साईड जबरदस्त घेते. आता दोघी हसत असतात. नंदिनी एकीकडे जीवाचा हात धरते आणि दुसरीकडे वसुआत्याला म्हणते, तुम्ही तर घरात शिक्षा भोगत पडून आहात ना दोघी जणी. काय हो वसुआत्या, विसरलात का? जीवांबद्दल एक शब्द वाकडा बोलायच्या आधी तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल वसुआत्या. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ऐन वेळेला तिच्या सोबत लग्न करायला हिंमत लागते वसुआत्या. आणि आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे बोलायचा सुद्धा अधिकार मी देत नाही. आहे का तुम्हाला अधिकार? आता लगेच वसुआत्या म्हणतात, आली का ग नंदिनी? काय असतं का तुझं मध्ये मध्ये? मानिनी ताई पण आल्यात बरं का तिथे. आणि वसुआत्या म्हणतात, जीवाशी बोलायच्या आधी तुझ्याशी बोलायचं म्हणजे काय बोलतेस तू हे नंदिनी? आणि तसं सुद्धा मी तुझ्याबद्दल बोलत नव्हते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये नाक नको खुपसत जाऊ नंदिनी. आता त्या असं बोलतात ना, तेव्हा मानिनी चिडते आणि म्हणते, ओ वसुताई, आवाज चढवून बोलायचं नाही माझ्या सुनेशी.
कसं बोलताय तुम्ही नंदिनी सोबत? नंदिनी म्हणते, आई असू द्या, अहो यांच्यासोबत कसं बोलायचं आणि काय बोलायचं ना आता मीच बघते. नंदिनीने एकदम रुद्र अवतार धारण केलेला आहे आता. नंदिनी म्हणते, वसू आत्या तुमच्याबद्दल मला सहानुभूती वाटते, याचा अर्थ तुम्हाला कसंही वागायचं लायसन्स नाही मिळालंय. तुमच्या अंगावर हे कपडे कसे आले याचा विसर पडला का तुम्हाला? आठवण करून देऊ का पुन्हा? नाही सांगा तसं मला. अजूनही वेळ गेलेली नाहीये बरं का वसू आत्या. मी जर का बाबांना सांगितलं तर ते आत्ताच्या आत्ता पोलीस घेऊन येतील इथे. आता लगेच वसू आत्या काही बोलणार तेवढ्यात रम्या हात धरते आणि तिच्या आईला खुणवते की आता काही बोल नको, चुप बस. वसू आत्याचा अपमान होऊ लागलेला आहे आता. नंदिनी म्हणते, काय हो वसू आत्या, कोणाला मध्ये पडायचंय कोणाला नाही मध्ये पडायचंय हे तुम्ही नका बोलू मध्ये मध्ये. या घरात कोण काय करते, कोण काम करते का नाही करते, या सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये बोलण्याचा अधिकार तुम्ही सोडलाय वसू आत्या. आणि राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा. मी माझ्या नवऱ्याचं नाव लावते माझ्या पुढे, नंदिनी जीवा देशमुख असं नाव लावते. त्यामुळे यांना बोलत असाल ना तर तुम्ही मलाही बोलताय हे लक्षात ठेवायचं वसू आत्या. अरे जबरदस्त बोलली नंदिनी. पुढे ती म्हणते, काय म्हणालात तुम्ही? हे रिकामटेकडे बसून असतात. बरं मग काय म्हणायचंय तुम्हाला? ते रिकामटेकडे बसतील नाही तर हवं ते करतील, त्यांचा चॉईस, तुमचा काय संबंध आहे मध्ये मध्ये बोलायचा? भारी प्रेक्षकांनो, अशा लोकांना असं उत्तर द्यायलाच हवं. वसू आत्या लगेच म्हणतात, अगं असं काय करते नंदिनी, तो माझा भाचा आहे ना, त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवावं या अर्थाने मी बोलले ग. आता नंदिनी सडेतोड उत्तर देते बरं का वसू आत्याला आणि म्हणते, अच्छा आता या क्षणाला आठवलं का तुम्हाला हा तुमचा भाचा आहे? आणि तुमचा भाचा आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे वसू आत्या की माझा नवरा आळशी नाहीये, नाही काम चुकार पण नाहीये माझा नवरा. हे तुम्हाला माहित नाही? नाही माहिती आहे मला. ते दिवसभर घरी बसून असतात, पण ते काय करतात काय नाही हे सगळं तुम्हाला काळजी नाही वाटली का या बाबतीत? नाही म्हणजे ते कशासाठी घरी बसलेत आत्या म्हणून तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होतं काळजीने. नाही अपेक्षा तशी तुमच्याकडून अशी नव्हतीच म्हणा मला. पार्थमध्ये चांगले गुण आहेत, ते ऑफिसमध्ये व्यवस्थितरित्या काम करतात म्हणून तुम्ही सतत पार्थ सोबत चर्चा करत राहिलात, त्यांच्याशीच कामाचं बोलत राहिलात. पण तुम्ही वडीलधारे आहात ना, तुम्हाला कधी वाटलं नाही जीवाशी सुद्धा चर्चा करावी? कधी जीवाला विचारावंसं वाटलं तुम्हाला की तुम्हाला तुला काय होते रे जीवा, तुला काही मदत हवी आहे का बेटा, कुठे अडली आहे कुठे तुझी गाडी? अहो वसू आत्या, अशा वेळेला वडीलधाऱ्यांचे 2 शब्द सुद्धा पुरेसे पडतात. सांगा ना, आज हा टोमणा मारला तुम्ही, त्याआधी कधी का नाही बोललात जीवाशी, का नाही काळजी दाखवली जीवाला? मग जीवा मस्त इम्प्रेस झालाय बरं का आता नंदिनीवर. प्रेक्षकांनो मस्त बोलत्या नंदिनी. मला हा शेवटचा सीन प्रचंड आवडलाय प्रेक्षकांनो. आता जीवाला खरं तर डोळ्यात पाणी आलंय. मग नंदिनी म्हणते, गेले काही महिने जीवा ऑफिसला जात नाही मान्य आहे मला, पण काय हो आत्या, तुम्हाला विचारावंसं नाही वाटलं की का नाही जातेस बाबा तू? त्याआधी तर जीवा ऑफिसला जात होते ना. काय असतं ना आत्या, अहो पाण्यात पडतो आपण, आपल्याला लगेच कळतं की आपल्याला पोहत जाण्याची ताकद नाहीये, आपण पट्टीचे नाही पोहत, प्रवाहासोबत वाहून जाणं पण पटत नाही आपल्याला. अशा वेळेला प्रवाहाच्या विरोधात उभं राहून धमक दाखवायची सगळ्यात मोठी गोष्ट असते. कधी कधी कळत नाही आपल्याला काय करायचंय काय नाही करायचंय, सूर सापडायला वेळ लागतो कधी कधी आत्या, तेव्हा त्यांना वेळ मिळाला पाहिजे आत्या. काय हरकत आहे वेळ दिला तर? नंदिनीचं असं म्हणणं आहे प्रेक्षकांनो की जीवाला त्याच्या आयुष्यात काहीतरी करायचंय, पण नेमकं असं असतं प्रेक्षकांनो, खूप जणांची इच्छा असते काय करावं आयुष्यात, पण त्यांच्या आयुष्यात कन्फ्युजन असतं, त्यांना लवकर डिसाईड करता येत नाही, कधी घरचे साथ देत नाही, कधी परिस्थिती विचित्र असते, अशी अनेक कारणं असू शकतात. आता जीवाच्या बाबतीत एक्झॅक्टली तेच आहे. आता आधीच तो जन्मताळ सोन्याचा चमचा घेऊन आलेला आहे तोंडामध्ये, त्यामुळे त्याला गरजच पडली नाही कामाची, आणि आता मोठा झाल्यावर सगळे हिणवणार. आणि कसं आहे ना प्रेक्षकांनो, माझ्या मते मानवी जीवनाचं एक सार असतं, आयुष्यात तुम्ही कितीही कमवा, कितीही संपत्ती कमवा, पण तुमचे जर मुलं चांगले निघाले तरच तुमच्या आयुष्याला किंमत असते. जर तुमचे मुलं वाईट निघाले ना तर आयुष्य खरंच निरर्थक ठरतं. त्यामुळे आपल्या मुलांकडे वेळेवर लक्ष देणे खूप गरजेचं असतं. तर असो, आता आपला विषय भरकटतोय. पुढे बघा प्रोमो काय दाखवलाय त्यांनी. मालिका आज संपली आहे इथे, आणि अर्थातच तुम्हाला आवडली असल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका. पुढच्या प्रोमोत त्यांनी असं दाखवलंय की काव्या आणि पार्थ दोघेही आता एकाच रेस्टॉरंटमध्ये आहेत. आता तिने सिनेमन कॉफी ऑर्डर केलेली असती, ती नेमकी पार्थने केलेली असती. आता काव्या आणि पार्थ त्या हॉटेलमध्ये समोरासमोर आहेत. जीवा नंदिनीकडे मदत मागतोय त्याच्या करिअरच्या सेटलमेंटसाठी. आता नंदिनीला तो म्हणतो, तू मदत करशील का?
तर नंदिनी त्याला म्हणते नाही करणार. आता बहुतेक तिने गंमत केली असावी. बघूयात पुढे काय घडतंय. इंटरेस्टिंग ट्विस्ट आणि टर्न येतात. बघूयात काय काय घडतंय. छान होता ना आजचा एपिसोड. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लपंडाव ऐका थोड्याच वेळात. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.